हॅलो स्टुडंट, बायोलॉजी सेकंडच्या स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल हा जो लेसन आपण स्टडी करतो आहे, या लेसनमध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू डिस्कस करत होतो. सो कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे हा मेनली 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. फर्स्ट वन इज लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड इज डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू अँड लास्ट इज specialized connective tissue. So first, loose connective tissue. In that we learn two main subtypes, adipose connective tissue and areolar connective tissue. Next, in dense connective tissue there are also two types, dense regular connective tissue and dense irregular connective tissue. So in dense regular we learn there are two main example, one is tendon and another one is ligament. And dense irregular, it is mainly present in skin. So this we learn about dense connective tissue. After that we started specialized connective tissue. So in specialized connective tissue, first two type, that is cartilage and bone, we have completed. So after cartilage and bone, today we are going to start last specialized connective tissue and its name is blood. So what is about blood? See, first main point is blood is fluid connective tissue. So blood जे आहे हा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कारण ब्लडचं जे मॅट्रिक्स आहे ते वॉटर आहे किंवा लिक्विड आहे आणि यामुळे ब्लड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामध्ये येतो. सो या पॉईंटवरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. आपण बोन स्टडी केला, बोनचं मॅट्रिक्स हार्ड होतं. त्याच्या आधी आपण कार्टिलेज स्टडी केला, त्याचं जे मॅट्रिक्स आहे ते प्लिएबल होतं. सो या पद्धतीनं हा जो ब्लड आहे तर ब्लडचं जे मॅट्रिक्स आहे ते लिक्विड आहे किंवा फ्लुइड फॉर्ममध्ये आहे. सो इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट, हा जो ब्लड आहे याच्यामध्ये 3 टाईपच्या सेल्स असतात, RBCs, WBCs अँड प्लेटलेट. सो या 3 टाईपच्या सेल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो RBCs रेड ब्लड कॉर्पस्कल किंवा त्यांनाच इरिथ्रोसाइट म्हणतात. WBCs व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स किंवा त्यांनाच ल्युकोसाइट म्हणतात. आणि प्लेटलेट्स यांनाच लिम्फोसाइट असं म्हटलं जातं. सो ब्लडमधल्या ह्या 3 मेन टाईपच्या सेल्स आहेत आणि या ज्या सेल्स आहेत या सगळ्यांचं फंक्शन वेगवेगळं आहे. तर बघा, आपण कनेक्टिव्ह टिश्यू लर्न करताना 3 पॉईंट शिकलेलो आहे. एक, कोणत्या सेल्स आहेत, सेकंड फायबर्स आणि थर्ड त्याचं मॅट्रिक्स. सो फर्स्ट ऑफ ऑल मी सेल्स सांगितल्या. ब्लडमध्ये कोणत्या सेल्स आहेत, RBCs, WBCs अँड प्लेटलेट. यापैकी RBCs जे आहेत ते रेस्पिरेटरी गॅसेस कॅरी करण्याचं काम करतात. WBCs किंवा व्हाईट ब्लड कॉर्पस्कल जे आहेत हे आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतात फ्रॉम फॉरेन सबस्टन्सेस. फॉरेन सबस्टन्सेसपासून बॉडीचं प्रोटेक्शन करतात. आणि प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट या ज्या सेल्स आहेत याचा मेन रोल ब्लड क्लॉटिंगमध्ये असतो. ब्लड क्लॉटिंगमध्ये हे महत्त्वाचा रोल प्ले करतात. जर कधी इंजुरी झाली तर त्या इंजर्ड पार्टमध्ये ब्लड जे आहे ते क्लॉट केलं जातं. सो ह्या मेन 3 सेल आहेत. नेक्स्ट, आपण आत्तापर्यंत कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 2 टाईपचे फायबर शिकले, कोलॅजन फायबर अँड इलास्टिन फायबर. मात्र ह्या फायबर सिक्रेट करणाऱ्या फायब्रोब्लास्ट नावाच्या ज्या सेल आहेत या ब्लडमध्ये नसतात. सो इन शॉर्ट, ब्लडमध्ये फायबर्स नाही आहेत. मात्र ब्लडचे जे मॅट्रिक्स आहे हे मॅट्रिक्स फ्लुइड आहे किंवा लिक्विड फॉर्ममध्ये आहे. सो बघा, ब्लडमध्ये जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये वॉटर असतं आणि या वॉटरमध्ये 3 टाईपच्या सेल्स RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स लोकेट झालेले असतात. याशिवाय प्रोटीन आणि वेगवेगळे सॉल्ट आणि असे बरेच न्यूट्रियंट आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. सो हे झालं ब्लडचं कंपोजिशन. हे जे ब्लड आहे हे डिटेल आपण सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये स्टडी करणार आहोत, त्यामुळे याचं कंटेंट या लेसनमध्ये जास्त दिलेलं नाही. नेक्स्ट बघा, याचं फंक्शन काय आहे, तर ब्लड जे आहे याचं मेन फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस. ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस. मग आता कोणकोणत्या गोष्टींचा ट्रान्सपोर्ट केला जातो, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड
यासारखे गॅसेस असतील. नेक्स्ट न्यूट्रिएंट आहेत, वेगवेगळे सॉल्ट आहेत, ब्लडमध्ये वेगवेगळे हार्मोन्ससुद्धा कॅरी करण्याचं काम केलं जातं. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी, याशिवाय वेस्ट मटेरियलसुद्धा हे कॅरी करण्याचं काम करतं. सो ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, न्यूट्रिएंट, सॉल्ट, हार्मोन, इव्हन वेस्ट मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट करण्याचं काम आपलं ब्लड करतो. सो आपण स्टडी करतो आहे स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आणि यातला लास्ट टाईप आहे ब्लड. ब्लडमध्ये आपण काय काय सांगितलं तर याच्या स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट, ब्लड इज ए फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट, हे जे ब्लड आहे या ब्लडमध्ये 3 टाईपच्या सेल्स आहेत, RBC, WBC अँड प्लेटलेट्स. नेक्स्ट, याचं जे मॅट्रिक्स आहे हे मॅट्रिक्स फ्लूइड असतं आणि या फ्लूइड मॅट्रिक्समध्ये या 3ही टाईपच्या सेल ज्या आहेत या प्रेझेंट असतात. सो आपल्या ब्लडचं मेन फंक्शन काय आहे तर ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, न्यूट्रिएंट, सॉल्ट, हार्मोन्स, वेस्ट मटेरियल, अशा वेगवेगळ्या गोष्टी बॉडीच्या एका पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत ट्रान्सपोर्ट करणं हे आपल्या ब्लडचं मेन फंक्शन आहे. आणि याच्याबरोबरच आपला स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. सो मी एकदा फायनली तुम्हाला कनेक्टिव्ह टिश्यू रिवाईज करते आहे. मुलांना आपण कनेक्टिव्ह टिश्यूचे मेन 3 टाईप केले. फर्स्ट, लूज कनेक्टिव्ह टिश्यू, याच्यामध्ये सेल्स, फायबर लूजली अरेंज झालेले असतात मॅट्रिक्समध्ये. नेक्स्ट, लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे 2 टाईप पाहिले आपण, एरिओलार आणि ॲडिपोज. त्याच्यामध्ये एरिओलारमध्ये 3 टाईपच्या सेल NCERTमध्ये दिलेल्या आहेत, फायब्रोब्लास्ट, मास्ट सेल आणि मॅक्रोफॅजेस. तर ह्या फायब्रोब्लास्ट कोलॅजन फायबर, इलास्टिन फायबर असे दोन्ही टाईपचे फायबर्स सिक्रेट करण्याचं काम करतात. सो आपण हा एरिओलार शिकलो जो बऱ्यापैकी स्किनच्या खाली प्रेझेंट असतो. नेक्स्ट आपण पाहिला ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ॲडिपोज जो आहे तो एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू मॉडिफाय होऊन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू तयार होतो आणि या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फॅट जे आहे ते स्टोअर होतं. सो आपण डाएटमध्ये घेतलेलं फॅट किंवा फॅट सोडून जर बाकीचे एक्सेस न्यूट्रिएंट असतील आणि जर बॉडी ते यूज करणार नसेल, त्यांना स्टोअर करायचं असेल, तर ते न्यूट्रिएंट फॅट्समध्ये कन्व्हर्ट केले जातात आणि बॉडीमध्ये स्टोअर केले जातात. सो हा आपण पाहिला ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, हा सुद्धा स्किनच्या खाली प्रेझेंट असतो. नेक्स्ट, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सेल्स आणि फायबर्स कॉम्पॅक्टली पॅक झालेले असतात आणि ह्यांची अरेंजमेंट कशी आहे त्या बेसिसवरती डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे 2 टाईप पडतात, डेन्स रेग्युलार अँड डेन्स इररेग्युलार. यापैकी जो डेन्स रेग्युलार आहे याच्यामध्ये सेल्स आणि फायबर्स रेग्युलरली किंवा पॅरलली बंडलमध्ये अरेंज झालेले असतात आणि एकमेकांशी पॅरलली अरेंज झालेले असतात. सो एक रेग्युलर डेफिनाइट अरेंजमेंट असते, हेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह, डेन्स रेग्युलर. अँड इन डेन्स इररेग्युलर cells and fiber are differently arranged, means there is no definite pattern in the arrangement. So तो जो टिश्यू आहे त्याला आपण म्हणतो डेन्स इररेग्युलर. रेग्युलरचे 2 एक्झाम्पल सांगितले, टेंडॉन अँड लिगामेंट. सो जो टेंडॉन आहे याचं फंक्शन आहे इट कनेक्ट्स बोन टू द मसल अँड लिगामेंट कनेक्ट बोन टू अनदर बोन. सो दिस इज अबाउट डेन्स रेग्युलर अँड इररेग्युलर. फायनली इन स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू we learn 3 subtype, bone, cartilage and blood. सो कार्टिलेज याच्यामध्ये जे मॅट्रिक्स आहे याला कॉन्ड्रीन म्हणतात, त्याच्या बाजूचं जे कव्हरिंग आहे याला पेरिकॉन्ड्रियम म्हटलं जातं. याच्या ज्या सेल्स असतात यांना कॉन्ड्रोसाइट आणि कॉन्ड्रोब्लास्ट असे नेम दिले जातात. कॉन्ड्रोब्लास्ट या इमॅच्युअर सेल असतात तर कॉन्ड्रोसाइट या मॅच्युअर सेल असतात. कॉन्ड्रोसाइट एका कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात ज्यांना लॅक्युनी असं म्हटलं जातं. तर हे सगळं जे पॉईंट आहेत हे आपण कार्टिलेज या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पाहिलेले आहेत. बोनमध्ये आपण हॅव्हर्जन सिस्टीम शिकलो. बोनची हॅव्हर्जन सिस्टीम लक्षात आली आहे का बघा. बोनचं जे मॅट्रिक्स आहे ते हार्ड असतं आणि हे जे मॅट्रिक्स आहे ते मेनली कॅल्शियमपासून बनलेलं असतं. हायड्रॉक्सी ॲपेटाईट या सॉल्टमुळे त्याला जो आहे तो हार्डनेस मिळतो. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलं की हे जे बोनचं मॅट्रिक्स आहे हे कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये अरेंज होतं.
मग यातला प्रत्येक सर्कल जो आहे याला लॅमेला असं म्हटलं जातं. प्रत्येक लॅमेला लॅक्युनिनपासून बनलेला आहे, ज्याच्या आतमध्ये ऑस्टिओसाइट या बोन सेल्स असतात. ऑस्टिओसाइट या इनॲक्टिव्ह बोन सेल आहेत, तर ऑस्टिओब्लास्ट या ॲक्टिव्ह बोन सेल आहेत. सो हे आपण बोन सेलसुद्धा पाहिल्या. ह्या सेल्स लॅक्युनीच्या आत प्रेझेंट आहे आणि लॅक्युनिनपासून फाईन कॅनल्स अराईज होतात आणि ते जे कॅनल्स आहेत यांना कॅनॅलिक्युली असं म्हटलं जातं. सो हे सगळी जी अरेंजमेंट आहे ती हॅव्हर्जियन सिस्टीम आहे. ह्याच्या सेंटरला एक कॅनल असतो, याला हॅव्हर्जियन कॅनल असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ब्लड वेसल्स आणि नर्व्स ज्या आहेत ह्या प्रेझेंट असतात. आणि अशा टाईपचं हॅव्हर्जियन कॅनल असणं हे व्हर्टिब्रेटचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. नेक्स्ट आपण हे बघितलेत की बोनचे फंक्शन्स काय आहेत. सो मेन इट सपोर्ट करतो, बॉडीला फ्रेमवर्क देण्याचं काम करतो, बॉडीमधल्या व्हायटल ऑर्गनचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतो. नेक्स्ट स्केलेटल मसल्स या बोनला अटॅच होतात, यामुळे मूवमेंटमध्ये सुद्धा हा हेल्प करतो. आणि इवन बोनच्या आत जो बोन मॅरो आहे ह्या बोन मॅरोमध्ये ब्लड सेल्स फॉर्मेशनचं काम असतं. सो हे आपण पाहिलं बोन. आणि फायनली आज आपण स्टडी केलेला आहे ब्लड. आणि याच्याबरोबरच आपला कनेक्टिव्ह टिश्यू हा टिश्यूचा जो सेकंड टाईप आहे हा कंप्लीट झालेला आहे. यानंतरचा नेक्स्ट टिश्यू आपण पाहणार आहोत मस्क्युलर टिश्यू. सो मस्क्युलर टिश्यूबद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते आपण स्टडी करणार आहोत. सो सी, सो नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत मस्क्युलर टिश्यू. सो मस्क्युलर टिश्यूमध्ये काय दिलेलं आहे बघा, हा थर्ड टाईपचा टिश्यू आहे. याआधी आपण दोन टिश्यू स्टडी केले, इपिथेलियल टिश्यू अँड कनेक्टिव्ह टिश्यू. सो इन मस्क्युलर टिश्यू मसल सेल्स are long and cylindrical, called muscle fiber. मसल सेल जे आहेत या लॉंग आणि सिलेंड्रिकल असतात. फॉर एक्झाम्पल आपण आतापर्यंत सेल ड्रॉ करताना सर्क्युलर किंवा क्युबॉइड या टाईपच्या सेल तुम्ही पाहिलेल्या आहेत, पण आता मस्क्युलर टिश्यूमधल्या जर सेल तुम्ही पाहाल तर या लॉंग आणि सिलेंड्रिकल अशा सेल्स असतात आणि फायबर किंवा थ्रेड लाईक दिसतात, हेन्स दे आर कॉल्ड ॲज मसल फायबर. यांना सिलेंड्रिकल आहेत, फायबर लाईक आहेत, म्हणून यांना मसल फायबर असं म्हटलं जातं. सो मसल फायबर म्हटलं तर कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं की फायबर्स काय आहेत. सो बघा, मसल सेलनाच काय म्हटलं जातं, मसल फायबर, कारण मसल सेल लॉंग आणि सिलेंड्रिकल फायबर लाईक असतात, म्हणून यांना मसल फायबर असं म्हटलं जातं. नेक्स्ट, मसल फायबर कन्सिस्ट ऑफ मसल फायबर्स consist of large number of fibrils, fine fibrils called myofibrils. आपले जे मसल सेल आहे ज्याला आपण मसल फायबर म्हणतोय याच्या आतमध्ये फाईन असे फायब्रिल्स असतात. लार्ज नंबर ऑफ फायब्रिल्स याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि आतमधले हे जे फायब्रिल्स आहेत यांना मायोफायब्रिल असं म्हटलं जातं किंवा मायोफिलामेंट असं सुद्धा म्हटलं जातं. ॲक्टिन आणि मायोसिन असे दोन टाईपचे फायब्रिल जे आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो याचे जे डिटेल आहेत मस्क्युलर टिश्यूचे हे नेक्स्ट आपल्याला लोकोमोशन अँड स्केलेटन या लेसनमध्ये रिपीट होणार आहेत. तरीही जे काही पॉईंट आत्ता दिलेले आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मसल फायबर जे आहेत याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फायब्रिल्स असतात, यांना मायोफायब्रिल्स असं म्हटलं जातं. मसल फायबरच्या आतमध्ये म्हणजे मसल सेलच्या आतमध्ये असणारे हे फायबर लाईक स्ट्रक्चर आहे, फिलामेंट लाईक स्ट्रक्चर आहे, ज्यांना मायोफायब्रिल असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, हे जे मायोफायब्रिल आहेत हे मी तुम्हाला सांगितलं की दोन टाईपचे आहेत, ॲक्टिन आणि मायोसिन. तर हे ॲक्टिन आणि मायोसिन याच्यामुळेच आपल्या मसल्समध्ये मूवमेंट होते. तर आता बघा,
तुम्ही आत्तापर्यंत इपिथेलियल टिश्यू त्याचे बरेच सबटाईप पाहिले, कनेक्टिव्ह टिश्यू त्यांचे सबटाईप पाहिले, पण आता जो आपण मसल स्टडी करणार आहोत याचेही 3 टाईप आहेत. मात्र प्रत्येकच मसलचं फंक्शन आहे मूवमेंट कॅरी आउट करणं. सो बॉडीच्या मूवमेंटमध्ये हे मसल जे आहेत ते आपल्याला हेल्प करतात. मग आता बघा, जेव्हा स्टिम्युलेशन येतं, when there is stimulation to the muscle fiber, these muscle fiber get contracted. जेव्हा स्टिम्युलस तिथंपर्यंत येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल पिन प्रिक झाली तर हात बाजूला केला पाहिजे. सो पिन प्रिक होणं हा जो आहे तो इम्पल्स आहे. हा इम्पल्स ब्रेनकडे पाठवला जातो, प्रोसेसिंग केलं जातं, डिसिजन घेतला जातो आणि तो जो डिसिजन आहे तो पुन्हा या हाताच्या मसल्सकडे येतो. तर तो जो आला त्याला स्टिम्युलस असं म्हटलं जातं. जेव्हा असा स्टिम्युलस येतो तेव्हा तो मसल कॉन्ट्रॅक्ट होतो किंवा शॉर्ट होतो, त्याचा साईज कमी होतो. आणि जेव्हा तो स्टिम्युलस जातो किंवा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर पुन्हा रिटर्न तो रिलॅक्स कंडिशनला सुद्धा माघार येतो किंवा रिटर्न ओरिजिनल कंडिशनला येतो. सो या पद्धतीनं स्टिम्युलेशन आल्यानंतर मसल फायबर जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि नंतर पुन्हा रिलॅक्स होऊन त्यांच्या ओरिजिनल स्टेटला रिटर्न जातात. सो हे 3 बेसिक पॉईंट आहेत मस्क्युलर टिश्यूबद्दल. फर्स्ट, मस्क्युलर टिश्यू इज मेड अप ऑफ मसल सेल्स विच आर लॉंग अँड सिलेंड्रिकल. सो दीज सेल्स are long and cylindrical, hence they are called as muscle fiber. Next, muscle fiber consists of large number of minute fibrils which are called as myofibril. muscle fiber च्या आतमध्ये large number of fibrils असतात, यांना myofibril असं म्हटलं जातं. नेक्स्ट, स्टिम्युलेशन. मसल फायबरकडे जेव्हा स्टिम्युलेशन येतो, इम्पल्स येतो, तेव्हा हे मसल फायबर कॉन्ट्रॅक्ट होतात आणि पुन्हा रिलॅक्ससुद्धा होतात आणि त्यांच्या ओरिजिनल स्टेटला रिटर्न जातात. सो मूवमेंटमध्ये हेल्प करणं. सो मसल सेलचं मेन फंक्शन आहे टू कॅरी आउट मूवमेंट ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी. आपल्या बॉडीच्या ज्या वेगवेगळ्या मूवमेंट आहेत या मस्क्युलर टिश्यूच्या मदतीनं कॅरी आउट केल्या जातात. सो हे मस्क्युलर टिश्यूबद्दल आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली. आता हा जो मस्क्युलर टिश्यू आहे हा मेन 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट, स्केलेटल मसल, सेकंड, स्मूथ मसल अँड थर्ड, कार्डियक मसल. सो आता यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, यांचं सेपरेशन कसं आहे किंवा त्यांची इन्फॉर्मेशन काय आहे हे आपण पाहणार आहोत. सो मस्क्युलर टिश्यू कन्सिस्ट ऑफ 3 सबटाईप. सो याचा जर चार्ट बघायचा झाला तर काही फार डिटेल नाही आहे, फक्त 3च टाईप आहेत मस्क्युलर टिश्यूचे, स्केलेटल मसल, स्मूथ मसल अँड कार्डियक मसल. सो त्यातला आपण फर्स्ट टाईप जो आहे तो आपण स्टार्ट करतो आहे. सो फर्स्ट इज स्केलेटल मसल. सो हे जे स्केलेटल मसल्स आहेत दे आर कॉल्ड ॲज स्केलेटल मसल्स बिकॉज they are attached to our skeleton. They are attached to our skeleton. हे जे मसल्स आहेत हे आपल्या स्केलेटनला अटॅच झालेले असतात, त्यामुळे यांना स्केलेटल मसल असं म्हटलं जातं. सो फर्स्ट, स्केलेटल मसल का म्हणायचं त्याचं मिनिंग मी सांगितलं की हे जे मसल्स आहेत हे आपल्या स्केलेटनला अटॅच झालेले असतात. म्हणजे कोणते, आपल्या आर्ममध्ये किंवा आपल्या लेगमध्ये असणारे मसल्स, हे जे मसल्स आहेत हे डायरेक्ट बोनला, आपल्या स्केलेटनला अटॅच झालेत म्हणून स्केलेटल मसल म्हणायचा. सेकंड थिंग, दे आर कॉल्ड ॲज स्ट्राएटेड मसल. यांनाच स्ट्राएटेड मसल्स असं सुद्धा म्हटलं जातं. स्ट्राएटेड मसल्स का म्हणायचं, बिकॉज दे हॅव अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड. या मसलवरती अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे यांना स्ट्राएटेड मसल्स, स्ट्राएशन्स पाहायला मिळतात. सो या टाईपचे असे सिलेंड्रिकल शेपचे
हे मसल्स आहेत. आणि याच्यामध्ये अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड आपल्याला पाहायला मिळतात. या पद्धतीचे अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड जे आहे ते आपल्याला स्ट्रायटेड मसलमध्ये पाहायला मिळतात. सो ज्यांना स्ट्रायेशन स्ट्रेप्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या मसलला स्ट्रायटेड मसल हे सुद्धा नेम आहे. सो फर्स्ट मी सांगितलं यांना स्केलेटल मसल म्हणायचा कारण हे आपल्या स्केलेटनला अटॅच असतात. सेकंड यांना स्ट्रायटेड मसल म्हटलं जातं कारण याच्यावरती अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड असतात. नेक्स्ट हे जे मसल्स आहेत यांनाच व्हॉल्युंटरी मसल असं सुद्धा म्हटलं जातं. व्हॉल्युंटरी मसल्स because they work according to our will. हे जे मसल्स आहेत हे आपल्या विलनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार काम करतात म्हणून यांना व्हॉल्युंटरी मसल्स असं सुद्धा म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपल्या हँडची मुवमेंट किंवा आपल्या लेगची मुवमेंट, नेकची मुवमेंट आपण आपल्या विलनुसार किंवा इच्छेनुसार करू शकतो म्हणून यांना व्हॉल्युंटरी म्हटलं जातं. तर दुसरं एक्झाम्पल बघा, हार्ट असेल, लंग्स असेल किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट असतील त्याची मुवमेंट आपल्याला आपल्या विलनुसार कंट्रोल करता येत नाही. मात्र आपल्या हाताचे किंवा पायाचे मसल्स तसे नाहीत. आपण आपल्या इच्छेनुसार त्यांची मुवमेंट कंट्रोल करू शकतो. सो दे आर कॉल्ड ॲज व्हॉल्युंटरी मसल्स. सो बघा 3 नेम सांगितले, स्केलेटल मसल, स्ट्रायटेड मसल अँड व्हॉल्युंटरी मसल. See, they are called skeletal muscle because they are attached to our skeleton bones. Second, they are called as striated muscle because they have alternate dark and light band. Next, they are also called as voluntary muscles because these muscles work according to our will or move according to our will. आपल्या विलनुसार काम करतात म्हणून यांना व्हॉल्युंटरी मसल असं म्हटलं जातं. नेक्स्ट, या ज्या मसल सेल आहेत या मल्टीन्यूक्लिएट असतात. मल्टीन्यूक्लिएट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिन्सायटियल. तर बघा सेलमध्ये मोस्टली एकच न्यूक्लियस असतो. बऱ्यापैकी आपल्या बॉडीमधल्या ज्या सेल आहेत यांच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे. अशा सेलना युनिन्यूक्लिएटेड सेल असं म्हटलं जातं. पॅरामोशियमसारख्या काही सेल अशाही आहेत ज्या बायन्यूक्लिएटेड असतात किंवा एका सेलमध्ये तिथं 2 न्यूक्लियस असतात. तर असंच मसल सेल ही आपल्या बॉडीमधली अशी सेल आहे जी मल्टीन्यूक्लिएट आहे. म्हणजे एका सेलमध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो अशा सेलना म्हटलं जातं सिन्सायटियल. तर बघा प्लांटमध्ये सुद्धा अशी मल्टीन्यूक्लिएट सेल आहे. सो प्लांटमधली जी मल्टीन्यूक्लिएट सेल आहे तिला कोॲनोसाइट असं म्हटलं जातं आणि जी ॲनिमल्समध्ये मल्टीन्यूक्लिएटेड सेल आहे तिला सिन्सायटियल सेल असं म्हटलं जातं. सो हे नेम नीट लक्षात ठेवा. स्ट्रायटेड मसल किंवा स्केलेटल मसल हे मल्टीन्यूक्लिएट असतात आणि त्यांना सिन्सायटियल सेल असंही म्हटलं जातं. नेक्स्ट बघा ह्या ज्या मसल्स आहेत ह्या मसल फायबरचे बंडल जे आहेत ते फॉर्म होतात. सो सी muscle fiber are bundled together in parallel fashion
मसल फायबर जे आहेत ते एकमेकांना पॅरलल फॅशनने अरेंज झालेले असतात आणि हे पॅरलल फॅशननी अरेंजमेंट कशी होते तर त्यांच्या बाजूला कनेक्टिव्ह टिश्यूचं एक कव्हरिंग असतं. म्हणजे बघा हा एक मसल फायबर असेल, त्याच्या बाजूला हा दुसरा मसल फायबर, असे वेगवेगळे मसल फायबर एकत्र येऊन असा बंडल तयार केला जातो आणि या बंडलच्या बाजूला एक कव्हरिंग असतं आणि हे जे कव्हरिंग आहे हे कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग असतं. सो बघा muscle fibers are bundled together in parallel fashion and they are covered by connective tissue. याला कनेक्टिव्ह टिश्यूने कव्हर केलेलं असतं. आता नेक्स्ट मसल सेल जे आहे याचं जर टोटल तुम्ही सेलची इन्फॉर्मेशन पाहायचं म्हटलं तर बघा समजा ही मसल फायबर किंवा मसल सेल असेल, पहिलंच मी सांगितलं की ही सेल मल्टीन्यूक्लिएट असते. आता ह्या सेलचं जे मेम्ब्रेन असतं या मेम्ब्रेनला सार्कोलेमा असं म्हटलं जातं. सार्कोलेमा इट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ मसल फायबर. सो सार्कोलेमा म्हणजे वेगळं काही नाही आहे, प्रत्येक सेललाच काय असते प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. तशी मसल फायबर किंवा मसल सेलला सुद्धा सेल मेम्ब्रेन आहे, फक्त त्याला सार्कोलेमा असं नेम देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट याच्या आतमध्ये जे काही सायटोप्लाझम असतं त्या सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम असं सुद्धा म्हटलं जातं. सो सार्कोप्लाझम इज सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर. मसल फायबरचं जे सायटोप्लाझम आहे ह्या सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम असं म्हटलं जातं. नेक्स्ट याच्या आतमध्ये जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात यांना सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजेच काय आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ER तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियरला डबल न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं आणि त्याच्यापासून हे जे स्ट्रक्चर तयार होते याला आपण म्हणतो ER एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर असेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्या मसल सेलमध्ये सुद्धा आहे, फक्त यांना म्हटलं जातं सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि हे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहेत हे कॅल्शियमचं स्टोअर हाऊस आहे. याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम जे आहे ते स्टोअर केलेलं असतं जे आपल्याला मूव्हमेंटमध्ये हेल्प करतं. याशिवाय मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड असतात. तर याच्यामध्ये जो डार्क बँड आहे या डार्क बँडलाच ए बँड किंवा यालाच ॲनिसोट्रॉपिक बँड असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे ते आहे लाईट बँड. या लाईट बँडलाच आय बँड किंवा यालाच आयसोट्रॉपिक बँड असं सुद्धा म्हटलं जातं. आयसोट्रॉपिक बँड असंही म्हटलं जातं. सो काय सांगितलं बघा आपण आत्ताच पाहिलेलं आहे की स्ट्रायटेड मसलमध्ये अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड असतात व यातला जो डार्क बँड आहे त्यालाच ए बँड किंवा ॲनिसोट्रॉपिक बँड म्हणतात आणि जो लाईट बँड आहे त्यालाच आय बँड किंवा आयसोट्रॉपिक बँड असं म्हटलं जातं. आता हे जे डिटेल्स आहेत हे स्टेट बोर्डमध्ये याच लेसनमध्ये दिलेले आहेत आणि NCERT पाहाल तर स्केलेटन अँड लोकोमोशन जो शेवटचा लेसन आहे या लेसनमध्ये हे डिटेल दिलेले आहेत. सो त्या लेसनमध्ये आपण हे सगळे डिटेल्स स्टडी करणार आहोत. सो त्यामुळे सगळे डिटेल्स मी घेत नाही आहे. NCERTमधलं कंटेंट आणि थोडंफार एक्स्ट्रा तुम्हाला सांगितलेलं आहे, एवढंच कंटेंट सध्या लक्षात ठेवा. बाकीचे जे डिटेल्स आहेत ते पुढच्या टॉपिकमध्ये होणार आहेत. सो एकदा रिवाईज करते. मस्क्युलर टिश्यूचे 3 टाईप आहेत. त्यातला फर्स्ट आहे स्केलेटल मसल. स्केलेटल मसल इज कॉल्ड ॲज स्केलेटल मसल बिकॉज इट इज अटॅच्ड टू आवर स्केलेटन. नेक्स्ट इट इज ऑल्सो कॉल्ड स्ट्रायटेड मसल because it has alternate dark band and light band or striations are there, hence it is striated. Next it is voluntary muscle because it work according to our will. Next these muscle are multinucleate. हे मसल सेलच अशी सेल आहे जिच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस आहेत. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. याच्यावरती दोन्ही टॉपिकमध्ये म्हणजे तुम्ही सेल हा लेसन पण स्टडी करणार आहात याच वर्षी, तर तिथं तुम्ही न्यूक्लियस 1 आहे 2 आहेत जास्त आहेत, कुठल्या सेल जास्त न्यूक्लियसच्या आहेत ह्या तुम्हाला लर्न करायच्याच आहेत. आणि इथं आलेलंच आहे की स्केलेटल मसल मल्टीन्यूक्लिएट असतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मल्टीन्यूक्लिएट स्केलेटल मसलला सिन्सायटियल मसल असंही म्हटलं जातं. हे जे मसल फायबर आहेत
ते एकमेकांपासून सेपरेट न राहता बंडल झालेले असतात पॅरलल फॅशननी. आणि जसं की बंडल फॉर एक्झाम्पल आपण वेगवेगळे सपोज हे स्टिक्स आहेत आणि ह्या स्टिक आपल्याला एकत्र बांधायचे, तर आपण दोरीने किंवा इतर कुठल्या तरी मटेरियलनी त्यांना आपण एकत्र टाय करणार किंवा बांधणार. तसं हे वेगवेगळे मसल फायबर पॅरलली बंडल जर करायचे झाले तर त्यांच्या बाजूला कनेक्टिव्ह टिश्यूचं शीत किंवा कव्हरिंग असतं. नेक्स्ट मसल सेल जी आहे तिच्या मेम्ब्रेनला सार्कोलेमा असं म्हटलं जातं. ह्या स्केलेटल मसलच्या सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम असं म्हणतात. नेक्स्ट याच्यामधल्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं, जे कॅल्शियमचा स्टोअर हाऊस आहे. नेक्स्ट याच्यामध्ये डार्क बँड अँड लाईट बँड असे 2 टाईपचे बँड्स असतात. जे डार्क बँड आहे यालाच ए बँड किंवा ॲनिसोट्रॉपिक बँड असंही म्हटलं जातं, आणि जे लाईट बँड आहेत यांना आय बँड किंवा आयसोट्रॉपिक बँड असंही म्हटलं जातं. सो हे आपण जे पॉईंट स्टडी केले हे होते स्केलेटल मसल. स्केलेटल मसल नंतर नेक्स्ट मसल आपण पाहणार आहोत स्मूथ मसल. सो पहा, सो मस्क्युलर टिश्यूचा जो सेकंड टाईप आहे तो आहे स्मूथ मसल्स. हे जे स्मूथ मसल्स आहेत हे नॉन स्ट्रायटेड असतात. नॉन स्ट्रायटेड म्हणजे आपण आत्ताच स्केलेटल मसल स्टडी केलं. स्केलेटल मसलमध्ये अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड असतात, सो त्याला आपण म्हणत होतो स्ट्रायटेड मसल. मात्र स्मूथ मसल जे असतात हे नॉन स्ट्रायटेड मसल्स असतात. सो पहा, दीज आर नॉन स्ट्रायटेड muscle because they do not have alternate dark and light band. याच्यामध्ये अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड जे आहेत या नसतात, त्यामुळे स्मूथ मसलला नॉन स्ट्रायटेड मसल असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे स्ट्रायशन्सबद्दल बघा. मगाशी जो तुम्हाला कार्डियॅक मसल मी सांगितला, तर या कार्डियॅक मसलमध्ये अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड जे आहेत हे कशामुळे असतात, तर याच्यामध्ये असणारे मायोफायब्रिल्स. मी तुम्हाला सांगितलं की मसल सेलच्या आतमध्ये फायब्रिल्स असतात, ज्यांना मायोफायब्रिल असं म्हटलं जातं. तर हे मायोफायब्रिल 2 टाईपचे असतात, ॲक्टिन आणि मायोसिन. तर ज्या ठिकाणी ॲक्टिन असतं तो जो बँड असतो तो लाईट बँड असतो, आणि ज्या ठिकाणी मायोसिन असतं तो बँड जो असतो तो डार्क बँड असतो. सो बघा, मायोसिन आहे आणि मायोसिन असणारा जो आहे तो बऱ्यापैकी डार्क बँड आहे, आणि ज्या ठिकाणी ॲक्टिन आहे तर ॲक्टिन असणारा जो रिजन आहे तो लाईट बँड असतो. सो इन शॉर्ट स्केलेटल मसल आपल्याला जे स्ट्रायेशन दिसले त्याच्यामध्ये अल्टरनेट डार्क आणि लाईट असे पट्टे दिसले, हे कशामुळे, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या 2 मायोफायब्रिलमुळे, ॲक्टिन आणि मायोसिन. त्यापैकी ॲक्टिन जिथं आहे तिथं बऱ्यापैकी लाईट एरिया असतो, सो इट इज कॉल्ड ॲज लाईट बँड, आणि जिथं मायोसिन आहे तो डार्क झोन असतो, त्याला म्हटलं जातं डार्क बँड. मग ह्या ॲक्टिन आणि मायोसिनचा रोल काय आहे, तर हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्यामध्ये हेल्प करतात. मग आपल्या मसल सेलचं काम तरी काय आहे, मूवमेंट करणं, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणं आणि बॉडी पार्टची मूवमेंट कॅरी आउट करणं. इन शॉर्ट आपल्या बॉडीची मूवमेंट कोणामुळे होती आहे, मसल्समुळे होते, आणि मसल्समध्ये ही मूवमेंट कोणाच्या मदतीनं कॅरी आउट केली जाते, ॲक्टिन आणि मायोसिन. तर बघा, ॲक्टिन आणि मायोसिन कुठे आहेत, स्ट्रायटेड मसलमध्ये. मग आता असा प्रश्न आहे की स्मूथ मसल जे आहेत हे मूव्ह होत नाहीत का, तर बघा मी आधीच सांगितलं कोणताही मस्क्युलर टिश्यू असू दे त्याचं फंक्शन काय आहे, मूवमेंट कॅरी आउट करणं. सो हा सुद्धा मूवमेंट करणार आहे. मग हा जर मूवमेंट करणार आहे तर याच्याकडे ॲक्टिन आणि मायोसिन आहे किंवा नाही, तर दोन्ही पण आहेत. इट हॅज ॲक्टिन ॲज वेल ॲज मायोसिन. मग आता त्याच्या पुढचा प्रश्न, जर ॲक्टिन आणि मायोसिन आहे तर काय दिसलं पाहिजे, डार्क आणि लाईट बँड. कारण याच्यामध्ये डार्क आणि लाईट बँड कशामुळे दिसतात, ॲक्टिन आणि मायोसिनमुळे, दोन्हीही याच्यामध्ये आहेत. मग हे का डार्क आणि लाईट नाही दिसत, तर का नाही दिसत बघा, इट कंटेन ॲक्टिन अँड मायोसिन बट
मायोसिन is in less amount as compared to myosin in skeletal muscle. सो स्केलेटल मसलमध्ये जेवढं मायोसिन आहे त्यापेक्षा स्मूथ मसलमध्ये मायोसिनची अमाऊंट कमी असते आहे, पण त्याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. त्यामुळे आपल्याला हे अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड दिसत नाही. सो फर्स्ट पॉईंट सांगितला, स्मूथ मसल दे आर नॉन स्ट्रायटेड, दे डू नॉट हॅव अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड. याच्याकडे डार्क आणि लाईट बँड नाहीत. हे ब्रांच नसतं, याच्यामध्ये ब्रांचिंग नाही. सो इट इज अनब्रांच्ड. सो बघा, जर ही मसल सेल असेल आणि याच्यापासून जर अशा ब्रांचेस अराईज होत असतील जी दुसऱ्या सेलला कनेक्ट होतीये, असं जर असेल तर त्याला म्हटलं जातं ब्रांच्ड. आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्यातला तिसरा कार्डियक मसल जो आहे तो ब्रांच्ड असतो. मात्र पहिले दोन्हीही स्ट्रायटेड मसल आणि स्मूथ मसल दोन्हीही कसे असतात, अनब्रांच्ड असतात. आणि याच्यामुळे हे मायक्रोस्कोप खाली स्मूथ ॲपियर होतात, म्हणून यांना स्मूथ मसल असं म्हटलं जातं. सो फर्स्ट थिंग क्लिअर ठेवा, स्मूथ मसलमध्ये अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड नाहीत. मग ॲक्टिन मायोसिन नाही आहे का, दोन्हीही आहे. फक्त स्ट्रायटेड मसलपेक्षा मायोसिनचं प्रपोर्शन स्मूथ मसलमध्ये कमी आहे, त्यामुळे आपल्याला अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड दिसत नाही. सो याला अनस्ट्रायटेड मसल असंही म्हटलं जातं. नेक्स्ट, दीज सेल्स आर कनेक्टेड बाय जंक्शन. सो सेल्स आर कनेक्टेड बाय cells are connected by cell junction and they are bundled together by connective tissue sheath. आपण सेल जंक्शन इपिथेलियल टिश्यूमध्ये शिकलो होतो, तर ते सेल जंक्शन या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि सेल्सना एकमेकांशी कनेक्ट करतात. मात्र वेगवेगळ्या सेल एकमेकींना पॅरलली अरेंज होऊन जे बंडल तयार होतो, ते बंडल तयार करण्यासाठी कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग असतं वरून, आणि त्याच्या आतमध्ये मसल फायबर पॅरलली अरेंज होतात आणि बंडल तयार करतात. नेक्स्ट, याच्या ज्या सेल्स आहेत, सेल्स टेपर ॲट एंड or they are फ्युजिफॉर्म. यातल्या ज्या सेल आहेत ह्या दोन्ही एंडला टेपर होतात, म्हणजे या टाईपच्या सेल आहेत. सो अशा सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला फ्युजिफॉर्म शेप असं म्हटलं जातं. आणि या वर्डवरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. सो फ्युजिफॉर्म सेल कोणत्या असतात, तर स्मूथ मसलच्या ज्या काही सेल आहेत त्यांना फ्युजिफॉर्म सेल असं म्हटलं जातं. सो बघा, दीज सेल्स टेपर ॲट बोथ एंड अँड दे आर फ्युजिफॉर्म इन शेप. त्या फ्युजिफॉर्म शेपच्या असतात. सो दिस इज अबाउट स्मूथ मसल. स्मूथ मसल आर नॉन स्ट्रायटेड मसल बिकॉज दे डू नॉट हॅव अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड. They contain actin and myosin, but proportion of myosin is less as compared to skeletal muscle. Next, there are various cell junction with the help of which these cells are connected with each other. They are bundled together. Next, cells are bundled together with the help of connective tissue. These cells taper at both ends and such shape is called as fusiform shape. So या सेलचा जो शेप आहे तो फ्युजिफॉर्म असतो. नेक्स्ट, या सेल युनिन्यूक्लिएट असतात. आपण आत्ताच स्केलेटल मसल स्टडी केला आणि त्याच्या सेल कशा होत्या, मल्टीन्यूक्लिएट. मात्र स्मूथ मसलच्या ज्या सेल आहेत या युनिन्यूक्लिएट असतात, एकच न्यूक्लियस असतो. नेक्स्ट बघा, हा जो मसल आहे यालाच इनव्हॉल्युंटरी मसल असं सुद्धा म्हटलं जातं.
इनव्हॉल्युंटरी मसल्स म्हणतात बिकॉज दे डू नॉट वर्क अकॉर्डिंग टू आवर विल. डू नॉट वर्क अकॉर्डिंग टू आवर विल. सो आपल्या विलनुसार काम करत नाही म्हणून याला इनव्हॉल्युंटरी मसल असेही म्हटलं जातं. म्हणजे बघा, आपण ठरवून आपले डायजेस्टिव्ह सिस्टीममधले जे इसोफेगस आहेत, स्टमक आहेत, त्यांची मुवमेंट आपल्या विलनुसार कंट्रोल होऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या ऑर्गनची मुवमेंट आपण ठरवून थांबवली आणि पुन्हा स्टार्ट केली असं होत नाही. सो हे जे आहेत हे इनव्हॉल्युंटरी मसल्स आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं लोकेशन, मगाशी आपण स्केलेटल मसल शिकलो आणि त्याचं लोकेशन वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या स्केलेटनला अटॅच जिथे जिथे मसल्स आहेत त्यांना आपण स्केलेटल मसल म्हणतो. मात्र स्मूथ मसल जे आहेत ते आपल्या बॉडीच्या आतल्या इंटरनल ऑर्गनमध्ये प्रेझेंट असतात, त्यांच्या वॉलमध्ये असतात. मग कुठे कुठे प्रेझेंट असतात बघा. सो फॉर एक्झाम्पल दे आर प्रेझेंट इन द वॉल ऑर लोकेशन इन द वॉल ऑफ ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसलच्या वॉलमध्ये हे प्रेझेंट असतात. नेक्स्ट स्टमक, इंटेस्टाईन. सो असे वेगवेगळे ऑर्गन आहेत आपले इंटरनल बॉडीमधले की ज्याच्या वॉलमध्ये हा स्मूथ मसल प्रेझेंट असतो. सो इन द वॉल ऑफ ब्लड व्हेसल, इन द वॉल ऑफ स्टमक अँड इन द वॉल ऑफ इंटेस्टाईन हा स्मूथ मसल जो आहे तो प्रेझेंट असतो. सगळ्यांना पॉईंट समजले का बघा. हा नॉन स्ट्रायटेड आहे, इनव्हॉल्युंटरी आहे, युनिन्यूक्लिएट आहे. नेक्स्ट याच्यामधला शेलचा शेप फ्युजिफॉर्म आहे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. अनब्रांच्ड आहेत आणि यांचं लोकेशन मी तुम्हाला सांगितलं इन द वॉल ऑफ ब्लड व्हेसल, स्टमक अँड इंटेस्टाईन. सो बॉडीच्या आतले इंटरनल जे ऑर्गन आहेत ह्या ऑर्गनमध्ये हा प्रेझेंट असतो. सो आपण मस्क्युलर टिश्यूमधला सेकंड टाईप कंप्लीट केलेला आहे. सो पुन्हा एकदा मी रिवाईज करते आहे. आपण थर्ड टिश्यूचा टाईप सुरू केला, मस्क्युलर टिश्यू. याचे 3 टाईप आहेत. फर्स्ट स्केलेटल मसल, सेकंड स्मूथ मसल अँड लास्ट कार्डियक मसल. ज्यापैकी आपले 2 टाईप जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. यानंतरचा नेक्स्ट जो टाईप आहे कार्डियक मसल हा आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.